मम्मीला सांगा मी व्हिडिओ काढते. गेला पकड त्याला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललोय कुठे चाललोय ॲक्वेरियमला, जे की बोरलीला आहे. तो कनेक्टेड राहा, सगळा प्रवास बघायला कनेक्टेड सगळं. तर गाईज आम्ही तिकीट घेतलेली आहे, जी की 100 रुपये पर पर्सन आहे. तर गाईज या फिश ॲक्वेरियम बद्दल आम्ही बरंच काही ऐकलं होतं की ते जलपरी वगैरे असते. तर फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत फिश ॲक्वेरियमला. फोटोशूट चाललेलं आहे. केतन इथे बघ, केतन काय तर मंडळी तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ मी लेट अपलोड करत आहे. नोव्हेंबरच्या दरम्यान आम्ही तिथे गेलो होतो, तर ऑलमोस्ट 3 महिन्यानंतर हा व्हिडिओ मी अपलोड करते आहे. हे फिश ॲक्वेरियम बोरिवलीला त्यावेळेला ऑर्गनाईज केलं गेलेलं होतं, बट ते आता अवेलेबल नसणार तिथे. तर गाईज फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना सॉरी की हा मी खूप लेट अपलोड करत आहे. आणि तुम्हाला या फिश ॲक्वेरियमची डिटेल हवी असेल की ते आता सध्या कुठे आहे, तर ते तुम्ही गुगलवरती सर्च करून तुम्हाला ते इझिली मिळेल. ते कल्याण साईडला वगैरे, सेंट्रल साईडला आणि वेस्टर्नला बोरिवलीला मोस्ट ऑफ द असतं. सो तुम्ही गुगल करा, तुम्हाला नक्कीच मिळेल ती इन्फॉर्मेशन. मम्मीला सांगा मी व्हिडिओ काढते. गेला पकड त्याला.
जनपदीचे ते लई गल्ली आहे. व्हिडिओ झाला स्क्रीनशॉट काढ. केतन तिला हाय कर, तिला खाली व्हिडिओ काढायचा. तिथे जाऊन कर. फिश ॲक्वेरियमच्या बाजूलाच एक छोटीशी जत्रा ऑर्गनाईज केली गेलेली होती. तिथे बरेचसे गेम होते खेळण्यासाठी आणि त्याचबरोबर खाण्यासाठी फूड स्टॉल देखील अवेलेबल होते. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही खूप सारी धमाल केली, मस्ती केली, मजा आली. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आवडला की नाही नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, तर तुम्हाला माझे पुढचे ब्लॉग बघायला मिळतील. सो आता भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच, नवीन भटकंतीच्या प्रवासाला. सो तोपर्यंत बाय मंडळी.